मित्रांनो, यूट्यूबचे एक जबरदस्त अपडेट आलेले आहे आणि ते आपल्याला कुठे पाहायला मिळते तर ते आपल्याला YT स्टुडिओमध्ये पाहायला मिळते आणि त्याचे नाव आहे अकाउंट स्टेटस। आणि ह्या नवीन अपडेटमुळे आपल्या चॅनलवर लेटेस्ट काही प्रॉब्लेम झाला आहे का हे या अकाउंट स्टेटसमध्ये आपण चेक करू शकतो। म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे काय, आपल्या चॅनलवर एखादा काही स्ट्राईक आला आहे का, कम्युनिटी गाईडलाईन आलेली आहे का, तर कोणी काही स्ट्राईक दिला आहे का, या ॲपमध्ये आपण सगळे चेक करू शकतो की आपल्या चॅनलवर अशा प्रकारे काही मॉनिटायझेशनच्या अगोदर काही स्ट्राईक वगैरे आहे का हे या ठिकाणी आपण चेक करू शकतो। तर मित्रांनो, चला सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक माझी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला या ठिकाणी मित्रांनो, हे बघा, या बाजूला तुम्हाला एक माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल। तर सुरुवातीला आपण आपल्या YT स्टुडिओवर जायचं आहे आणि YT स्टुडिओवर गेल्याच्या नंतर YT स्टुडिओ ओपन केल्याच्या नंतर उजव्या बाजूला आपल्या चॅनेलचा एक लोगो त्या ठिकाणी दिसतो किंवा प्रोफाईल आपल्याला पाहायला मिळेल। त्या प्रोफाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे हा तुमच्या पुढे मोबाईलचा इंटरफेस पाहायला मिळेल। आणि असा इंटरफेस पाहिल्याच्या नंतर डाव्या बाजूला या ठिकाणी बरेच काही ऑप्शन पाहायला मिळतील। सेटिंगचा ऑप्शन आहे आणि त्याच्यानंतर सेकंडचं जे ऑप्शन आहे ते अकाउंट स्टेटस हे असं नवीन फीचर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। तर या फीचरवर, नवीन अपडेटवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन पाहायला मिळतील। एक चॅनेल व्हायलेन्स, म्हणजे या आपल्या यूट्यूब चॅनेलवर काही प्रॉब्लेम येणार आहे का, काही स्ट्राईक आहे का, मॉनिटायझेशन होण्याच्या अगोदर आपल्या चॅनलवर काही कम्युनिटी गाईडलाईन आहे का, हे या फीचरवर आपण आपल्या चॅनेलचे बघू शकतो। तर त्या ठिकाणी नंतर आपण हे जे पहिला ऑप्शन आहे त्या पहिल्या ऑप्शनवर आपण क्लिक करूया। क्लिक केल्याच्या नंतर पहिला ऑप्शन काय, चॅनेल व्हायलेन्स, म्हणजे आपल्या चॅनलवर काही मॉनिटायझेशन होणार नाही असे काही फीचर आहे का, काही स्ट्राईक आहे का, या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आपल्या या चॅनलवर काही आहे की नाही, स्ट्राईक आहे का नाही ते पाहायला दिसेल। तर या ठिकाणी आपण क्लिक केल्याच्या नंतर तर या ठिकाणी कॉपीराईटवर नन आलेले आहे, कम्युनिटी गाईडलाईन सुद्धा नन आलेले आहे, म्हणजे या ठिकाणी काहीच नाही। परंतु या ठिकाणी यूट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये एक लाल चिन्ह, क्रॉस चिन्ह आपल्याला दिसत आहे। परंतु मित्रांनो, या ठिकाणी आपण जर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असे दिसेल की या चॅनलवर काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे त्यावर लाल चिन्ह आहे, म्हणजे या ठिकाणी या चॅनलवर एक डिमॉनिटायझेशन आपल्याला पाहायला मिळेल। कारण या ठिकाणी यूट्यूब पार्टनरमध्ये क्रॉस असं चिन्ह आलेलं आहे, त्यावर आपण क्लिक केलं। जर आपल्या चॅनलवर कोणतीही स्ट्राईक नसेल तर त्या ठिकाणी नन अशा प्रकारे लिहून येते, म्हणजे आपल्या चॅनलवर कम्युनिटी गाईडलाईन कुठलीही स्ट्राईक आलेली नाही। तिसरं ऑप्शन आपण बघूया, आपण अर्नवालं जे आहे हे या ठिकाणी मी सर्कल केलेलं आहे किंवा मार्क केलेलं आहे। तर यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असे पाहायला मिळेल की स्टार्ट युअर अर्निंग असे पाहिल्याच्या नंतर चेक एलिजिबिलिटी त्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या चॅनलवर कुठे स्ट्राईक आहे का नाही ते आपल्याला कळेल। परंतु या ठिकाणी या चॅनलवर काय झालेलं आहे, तर या ठिकाणी हे चॅनल जे आहे यावर काहीतरी स्ट्राईक आलेलं आहे, म्हणजे हे चॅनल आपले डिमॉनिटाईज झालेले आहे असे लिहून आलेले आहे। तर मित्रांनो, आपण पुन्हा आता बॅकमध्ये जाऊया आणि बॅकमध्ये गेल्याच्या नंतर मी तुम्हाला या ठिकाणी बघा दुसरे चॅनल दाखवतो। तर दुसऱ्या चॅनलवर आपण क्लिक करूया आणि त्यावर आपण ज्याप्रमाणे सुरुवात केली की सुरुवातीला एक नवीन चॅनल आहे, त्याच्या राईट साईडला एक प्रोफाईल पिक्चर आहे, त्यावर आपण क्लिक करूया आणि क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पहिला ऑप्शन आपल्याला अकाउंट स्टेटसचं दिसेल, त्यावर आपण क्लिक करूया आणि क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो त्या ठिकाणी कॉपीराईट क्लेमच्या समोर नन आलेला आहे। त्यानंतर म्हणजेच आपल्या या चॅनलवर कुठलाही कॉपीराईट आलेला नाही। त्यानंतर खाली यूट्यूब पार्टनर प्रोग्रामवर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे।
त्यावर सुद्धा क्लिक केल्याच्या नंतर हे चॅनेल अगदी आपले ओके आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण ही ग्रीन टिक आलेली आहे, म्हणजे यावर कुठलाही कॉपीराईट प्रॉब्लेम आलेला नाही, म्हणजे आपले चॅनेल हे व्यवस्थित आहे. परंतु खाली त्या ठिकाणी तर बऱ्याच लोकांचं काही ॲडसन अकाउंट जर तयार झालं नसेल तर त्या ठिकाणी ते प्रॉब्लेम दाखवतात की तुमचं ॲडसन अकाउंट जे आहे म्हणजे फेल झालेलं आहे. तर त्या ठिकाणी आपण आपलं ॲडसन अकाउंट सुद्धा काढायला पाहिजे. परंतु या ठिकाणी माझं ॲडसन अकाउंट काढलेलं आहे म्हणून माझं फेल दाखवत नाही. तर या ठिकाणी माझं दोन्ही ठिकाणी ग्रीन टिक आलेली आहे. तर मित्रांनो, हे होते की यूट्यूबचे एक नवीन फीचर की या फीचरवर आपल्या चॅनलवर काही स्ट्राईक आहे किंवा नाही, किंवा आपल्या चॅनलवर काही प्रॉब्लेम आहे का, मॉनिटाईज होण्यासाठी काही अडचणी येतील का. तर या फीचरमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी बघू शकतो. मी दोन्ही व्हिडिओ तुम्हाला दाखवलेले आहे की एका व्हिडिओला हे डिमॉनिटायझेशन झालेले आहे आणि त्या ठिकाणी डिमॉनिटायझेशन झाल्यामुळे त्या ठिकाणी स्ट्राईकचं दाखवलेले आहे, परंतु दुसऱ्या चॅनलवर ग्रीन टिक सगळं दाखवलेलं आहे, म्हणजे या दुसऱ्या चॅनलवर काहीच प्रॉब्लेम नाही. तर जो पहिले चॅनल आहे ज्यावर जे डिमॉनिटाईज झालेले आहे मित्रांनो, त्या चॅनलवर मी आता काम करत आहे की कशामुळे डिमॉनिटाईज झाले, यावर काय स्ट्राईक आलेला आहे ते आपण मी नंतर सॉल्व करणार आहे. तर मित्रांनो, हे होते यूट्यूबचे एक नवीन अपडेट. आणि या अपडेटबद्दल जर तुम्हाला काही मुद्दा एखादा कळला नसेल तर कमेंट जरूर करा. प्रत्येकाच्या कमेंटचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत असतो. व्हिडिओ आवडला जर असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.